नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांचे आपल्या टी-व्ही 6 मराठी या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे. आज शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे. कारण की काही तांत्रिक कारणामुळे जो आपला नमो शेतकरी योजनेचा हप्ता जो रखडलेला होता, तो आता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. सगळ्यात पहिले हा हप्ता जवळ-जवळ 10 जिल्ह्यांमध्ये जमा होणार आहे आणि या हप्त्यासाठी 7,000 कोटी रुपयांचा जो निधी आहे ना, हा मंजूर करण्यात आलेला आहे. त्यामुळे कुठेतरी सर्वांना हा हप्ता भेटणार आहे. परंतु हा हप्ता 2 टप्प्यांमध्ये जमा होणार आहे. यामध्ये पहिला टप्पा आज आणि दुसरा टप्पा उद्या. त्यामुळे शेतकऱ्यांनी कुठल्याही प्रकारचं इथे टेन्शन घ्यायचं नाही. आज आपण पहिल्या 10 जिल्ह्यांची जी यादी आहे, ती या ठिकाणी बघणार आहोत, की कोणत्या 10 जिल्ह्यांमध्ये जो हप्ता आहे, तो हप्ता इथे जमा होणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कोणत्या शेतकऱ्यांना पैसे भेटू शकतात आणि कोणत्या शेतकऱ्यांना पैसे भेटणार नाही. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. बघा, सगळ्यात पहिले मी तुम्हाला एक गोष्ट इथे क्लिअर करतो. ज्या शेतकऱ्यांना पी-एम किसान योजनेचा हप्ता भेटलेला असेल, अशा शेतकऱ्यांना हा हप्ता इथे भेटणार आहे आणि ज्यांना हप्ता भेटलेला नसेल, त्यांनी पुढे काय करायचं आहे, ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून इथे सांगणार आहे. तर वळूया कोणत्या 10 जिल्ह्यांमध्ये सर्वप्रथम हे पैसे जमा होणार आहे. तर सगळ्यात पहिला जिल्हा असणार आहे अमरावती. हो, अमरावती जिल्ह्यात हा हप्ता आधी जमा होणार आहे सगळ्यात पहिले. परंतु इथे एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यांचं बँक खातं हे आधार कार्डशी लिंक असेल, त्यांनाच हा हप्ता इथे भेटणार आहे. अन्यथा तुम्हाला हा हप्ता भेटणार नाही. कारण की जे आपले पैसे जमा होतात ना, हा डी-बी-टीच्या माध्यमातून पैसे जमा होत असतात. त्यामुळे आपलं आधार लिंक असणे अत्यंत गरजेचे या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर बघायचं झालं तर दुसरा जिल्हा असणार आहे बुलढाणा जिल्हा. बुलढाणा जिल्हा हा दुसऱ्या क्रमांकावर इथे ठेवण्यात आलेला आहे. आता यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यांचं खातं एस-बी-आय म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल, त्यांना हा हप्ता लवकरात लवकर इथे जमा होणार आहे. कारण की आपल्याला माहीतच आहे की कोणतेही सरकारी पैसे जर इथे जमा व्हायचे असतील, तर सगळ्यात पहिले जे पैसे येतात ते एस-बी-आयमध्येच येतात. कारण की ही जी बँक आहे ना, ही सरकारी आहे आणि सरकारसुद्धा इथे पैसे टाकताना यामध्ये लवकरात लवकर इथे पैसे टाकण्याचा इथे प्रयत्न करत असतं. त्यामुळे ज्यांचे खाते एस-बी-आयमध्ये असेल, त्यांना हे पैसे लवकर इथे जमा होणार आहे. त्यानंतरचा तिसरा जिल्हा असणार आहे नागपूर जिल्हा. तिसरा जिल्हा म्हणजे नागपूर. आता तुम्ही म्हणाल, की हे सगळे जे जिल्हे आहे, हे विदर्भातीलच आहे आणि मराठवाडा असेल किंवा खानदेश असेल, यामध्ये पैसे जमा होणार आहेत की नाही? तर त्यामध्ये सुद्धा इथे पैसे जमा होणार आहेत. परंतु इथे एक गोष्ट लक्षात घ्या, सगळ्यात जास्त जे पैसे जमा होणार आहे ना, ते आधी विदर्भातील जिल्ह्यांमध्ये इथे जमा होणार आहे आणि मराठवाड्यातले सुद्धा इथे जिल्हे इथे सांगण्यात आलेले आहेत. ते सुद्धा मी तुम्हाला इथे पुढे सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि तुम्हाला पी-एम किसान योजनेचा हप्ता भेटलेला आहे का? ते एकदा कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. तर बघा, इथे नागपूरमध्ये पैसे जमा होणार आहे, परंतु इथे एक गोष्ट लक्षात घ्या. सगळ्यात पहिले पैसे जमा होणार आहे एस-बी-आयमध्ये आणि त्यानंतर जे पैसे जमा होणार आहे, दुसरी बँक म्हणजे सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये पैसे जे आहे ना, ही जमा होणार आहे. कारण की ही सुद्धा एक सरकारी बँक असणार आहे आणि त्यामुळे हिच्यामध्ये सुद्धा लवकरात लवकर जे पैसे आहेत तिथे जमा होत असतात. त्यानंतरचा जिल्हा जर म्हणाल, तर या ठिकाणी वाशिम आहे. त्यानंतर यवतमाळमध्ये सुद्धा जे पैसे आहे ना, ते इथे जमा होणार आहे आणि यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यांचं इथे आधार सीडिंग झालेलं नसेल, त्यांनी ते एकदा करून घ्यायचं आहे आणि ज्यांनी इथे मागे एक ॲड आलेली होती, ज्यांनी सरकारने सांगितलेलं होतं, की तुम्हाला पी-एम किसानची के-वाय-सी करणे ते अत्यंत गरजेचे आहे. ज्यांची के-वाय-सी त्यांनी केलेली नसेल, त्यांना पी-एम किसानचा जो हप्ता ना, तो इथे जमा झालेला नसेल. त्यामुळे जर तुम्ही ती ही के-वाय-सी केली नसेल, तर तुम्हाला ती आधी के-वाय-सी करून घ्यायची आणि त्यानंतरच तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे जे पैसे आहे ना, ते इथे जमा होणार आहे. त्यानंतर यवतमाळ असेल, गडचिरोली असेल, संभाजीनगर असेल, त्यानंतर जालना, परभणी, नाशिक, नांदेड आणि या जिल्ह्यांमध्ये जे पैसे आहे ना, ते इथे सर्वप्रथम इथे जमा होणार आहे. त्यामुळे जर तुम्ही या जिल्ह्यामधले असाल, तर कमेंट करून तुम्ही आम्हाला सांगा, की आम्ही या जिल्ह्यामधले आहोत सर. जर असेल, तर हो म्हणून नक्की पाठवा. जर नसेल, तर नाही म्हणून नक्की पाठवा. आणि जर तुम्हाला याची दुसरी यादी पाहिजेत असेल, तर ते सुद्धा तुम्ही कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा. भेटूया का पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. टेक केअर.